गुड मॉर्निंग. तर आजचा दिवस दुसरा. आज आपण बोलणार आहोत कन्सिस्टन्सी बद्दल. शिकायचं नाही, कन्सिस्टन्सी. एक गोष्ट तुम्हाला सांगेन. मायकेल फेल्प्स म्हणून एक व्यक्ती होता. तो जवळपास 162 देशामध्ये जेवढे गोल्ड मेडल आहेत ना तेवढे त्याच्या एकट्याकडं ते गोल्ड मेडल आहे. तर ते त्यांनी कसे घेतले, तर त्याच्यात होती कन्सिस्टन्सी. आपण 15 मिनिटं प्रॅक्टिस केल्यानंतर थकून जातो. तो जो होता ना त्यांनी 6 वर्ष सलग प्रॅक्टिस केली होती. ती पण कुठलीही सुट्टी न घेता. 6 वर्ष म्हणजे 2000 दिवस. 2000 दिवस तो सलग 14 तास पाण्यात तो असायचा. एवढं सगळं करून त्यांनी 28 मेडल जिंकले होते. त्यातले 24 होते आणि बाकीचे गोल्ड होते. ह्या गोष्टीतून सांगायचा एकच उद्देश आहे की कन्सिस्टन्सी माणसाची किती महत्त्वाची असते. ज्यावेळेस ऑलिम्पिकमध्ये एखादा प्लेअर कॉम्पीट करत असतो त्यावेळेस त्याला 15 वर्ष लागतात 15 सेकंडच्या परफॉर्मन्ससाठी. अजून एक गोष्ट त्याच्याबद्दल सांगायची म्हणली तर 2007 मध्ये बेजिंगचं ऑलिम्पिक चालू होतं. असे ग्लासेस असतात ते स्विमर त्यांच्या डोळ्यावरती घालतात स्विमिंग करतात. सो हे ग्लासेस काय होतात, असे ब्रेक होतात आणि सगळं पाणी आत असं डोळ्यामध्ये साचतं. पण तरीही तो ते गोल्ड मेडल जिंकतो आणि वर्ल्ड रेकॉर्ड बनवतो. त्यावेळेस त्याचं कारण असं, 4 वर्षापूर्वी प्रॅक्टिस चालू होत, त्या प्रॅक्टिसमुळे तो जिंकला. म्हणजे स्विमरचं जे स्पीड असतं ना, एखादा स्विमरचं तुम्ही स्विमिंग कॉम्पिटिशन बघितला, स्विमरचं स्पीड असतं ना, तर डोळे झाकेपर्यंत पलके झपकने से पहिले यहाँ से वहा, तर एका मिनिटामध्ये हा स्विमिंग पूलची लेन दिसते का, म्हणजे एका मिनिट म्हणू शकत नाही मी, 20 ते 22 सेकंदामध्ये तो एवढं अंतर कापतो एखादा स्विमर. तो त्याने काय केलं की डोळे झाकून ती कॉम्पिटिशन पूर्ण केली. पण डोळे झाकून कसे, की त्याला ते प्रॅक्टिस माहिती होते की आपण 24व्या स्ट्राईक नंतर आपलं टार्गेट म्हणजे स्विमिंग करताना जे पोस्चर असतं ते त्या 24 स्ट्राईक झाल्यानंतर आपण पोहोचणार आहे. त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये 1, 2, 3, 22, 23, 24 असं म्हणत पुढे सरला आणि त्यानं कॉम्पिटिशन जिंकली आणि वर्ल्ड रेकॉर्ड केलं त्यावेळेस. आणि जगातला पहिला असा कॉम्पिटिटर की जो वर्ल्ड रेकॉर्ड हे त्याच्यासाठी काही नवीन गोष्ट नव्हती. पण त्याला एकदा मीडियाने विचारलं एवढं का तुम्ही करा, तर तो म्हणत होता की मला गोल्ड मेडल किंवा हे ह्या गोष्टी तर आहेतच महत्वाच्या, पण सगळ्यात महत्वाचं मला माणसाची ताकद बघायची. एक ह्युमन किंवा एक माणूस कुठल्या लेवल पर्यंत जाऊ शकतो ते मला बघायचं. तो एवढं स्विमिंग करत होता की त्याच्या अँकल जे होतं ते बेंड झालते आणि अशी बेंड झालते की माशाचे जे मागचं शेपूट असतं त्यानुसार ते तेवढ्या स्पीडनं, म्हणजे शार्क जसा पळतो ना, तो पाण्यात जातो ना, तसा तो जायचा. तो ह्याच्यातून आपल्याला एकच गोष्ट समजते की कन्सिस्टन्सी ती महत्वाची आहे. आणि त्याच्यात तो कन्सिस्टन्सी म्हणजे आज वर्ल्ड नंबरवर स्विमर झाले. तो आपण परत आता उद्या नवीन टॉपिक घेऊन भेटू. बाय.